नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचा कोकणी मेघो चॅनलला स्वागत असा. मी आताच आंघोळ करून येईल आणि तुमका कालच्या व्हिडिओत बोललेले की साच्यामधून गणपती कसे बनवतात. चला तर मग तुमका तो मी दाखवतोय. चला तर मग मंडळीने या माझा घर हा. आणि मी बोललेले की आमच्या घराच्या मागच्या बाजूलाच गणपती करतात. बघू शकता ही आमची घराची मागची बाजू हा आणि हे गणपती करीत होते. मी याच्या अगोदरच यांनी गणपती भरून ठेवलेला नाही साच्या. गणपती साच्या भरले नाही ते अगोदर दोन गणपती काढले तुमका दाखवते कसे दिसतात ते. म्हणजे काळो का तुमका ते व्यवस्थित दिसायचे नाही. म्हणजे गणपतीचे काढल्यानंतर गणपती चार वेगवेगळे भाग असतात त्याका कवाड बोलतात. गणपतीचे वेगवेगळे चार पार्ट साच्याचे असतात त्यांना कवाड बोलतात. त्या कवाड ठेवल्यानंतर त्यांच्या गॅप ते गॅप भरूचे लागतात. पहिले माती दोनवले जॉईंट करूचे लागतात. माती जॉईंट केल्यानंतर कातो आणि माती घेऊन ते जेवढे जॉईंट केले तेवढ्या भागात व्यवस्थित लावची लागता. बघू शकता कातो आणि माती मिक्स करून कातो हे मध्येच ठेवू हो कारण आणि वर मातीत असं गोळ करून त्या भागाने माती लावू नाहीतर कातो ह्यो साच्यातून काढल्यानंतर तो बाहेर येऊ शकतो. अशा प्रकारे गोळ करूचो लागता. आणि जेवढ्या भागात जॉईंट कवडाची तेवढ्या भागात लावचो लागता कातो आणि माती मिक्स करून. एकदम व्यवस्थित लावचं लागतात त्या चार जॉईंटवर कारण गणपती सुकल्यानंतर जर जॉईंट भरले नाही तर ते उकडा शकतात. फायनली ब्लब फाटी असल्यामुळे इकडे काळोख येता व्हिडिओ करताना. कातोनी सगळं जॉईंटवर कातो लावल्यानंतर असे गोळे करून समोरच्या आणि उजव्या आणि डाव्या साईडीक अशा प्रकारे करून सेम कातो आणि माती मिक्स करून असे सपोर्टसाठी लावचं लागतं कारण हे गणपती पूर्णपणे मातीचो असतात. गणपतीच्या समोरच्या बाजूक आणि गणपतीच्या दोन साईडची कवडा डावी आणि उजव्या साईडची कवडा त्यांका सुद्धा अशाच प्रकारे सपोर्ट लावतो लागता. कारण गणपती ठेवल्यानंतर तो खाली बसा शकता म्हणून या सपोर्ट लावतो असता. फायनली गणपती रेडी होत इलेलो. फायनली गणपतीचे हात काढत होते बघू शकता. गणपती हात काढून ठेवलेला आहे तिने पाटावर. गणपती पाटावर अगोदर ठेवच्या अगोदर गणपतीची पुढचं भाग पाटावर ठेवलं जातं बघू शकता. मग हळू उचलून आरामात गणपती पाटावर ठेवचं लागता घाई न करता.
गणपती काढताना पहिली गणपतीची समोरची बाजू काढूची लागता आणि समोरची बाजू काढताना ही चारव साईडीन हलवून जराशी मग ती निकळूची लागता. नाही तर एकदम निकळूक गेली तर साच्या सकट गणपतीची माती येऊ शकता निकळान. आणि व्यवस्थित चार साईडने हलवून मग ते गणपतीचा समोरचा भाग काढतो लागता. समोरचा भाग काढल्यानंतर गणपतीचा मागचा भाग मागे बाजूची दोन साईडची कवडा काढूची लागतात. कारण ते साचा अशा प्रकारे बनवलं जातं कारण तो एकमेकात फिट बसलं जाता. बघू शकतात मागचा कवाड या बाकीच्या बाजूच्या दोन कवडावर खाचेत बसलेला असता म्हणून मागचा कवाड काढल्यानंतर बाजूची दोन कवडा काढूची लागतात. कवाड काढताना हे व्यवस्थित आणि आरामात काढावं लागतं कारण त्याच्यासोबत माते निकाल येऊ शकता. फायनली गणपती तुम्ही तर बघलाच कसं काढतात. तर आता गणपतीचं साचा कसं भरतात तो तुमका मी सांगलेलं आहे मागच्या व्हिडिओत दाखवतले म्हणून तो बघा. गणपतीची कवडा भरूक घेऊच्या अगोदर संकाजीरा पावडर मारायची लागता मग माती लावची लागता. बघू शकतास काकांचा कवडा मातीवरून कंप्लीट होत दिलेला बघू शकता. कवडा भरल्यानंतर कातो लावलं जातं. बघू शकता अशा प्रकारे कातो लावलं जातं संपूर्ण माती. कातो कशाक लावलं जातं कारण गणपती हे पूर्णपणे मातीचं असतं आणि गणपतीक ताटपणा येऊसाठी कडकपणा येऊसाठी एक थर कात्याचं लावलं जातं आणि नंतर पुन्हा त्यावर पातळ थर मातीचं लावलं जातं. ह्यो पहिलं थर ह्यो जाड लावतो लागता. समोरची पण बाजू कंप्लीट होत दिली आहे बघू शकता. आता समोरच्या बाजूक पण कातो लाव घेतलो. कातो लावताना जेवढ्या भागात माती लावली तेवढ्याच भागात कातो लावतो लागता. ह्यो व्हिडिओ बघून कधी एकदा गणपती बाप्पा घरात येतात असं सगळ्यांका वाटलंच असतला. फायनली साचा रेडी होत इलेलो हा. मित्रांनो तुमका व्हिडिओच्या सुरुवातीक बोललेलो अशा प्रकारे जॉईंट जोडले जातात ते बघा जोडता. मागचा कवडा बरी तगत जॉईंट भरून घेता. दोन्ही कवडा एकमेकाक जॉईंट होऊक होई. बघू शकता व्हिडिओ तुम्ही. कवडा झाल्यानंतर ती जॉईंटमध्ये माती भरली जातात ती बघा कातो आणि माती मिक्स. आता जरा लाईट आहे कारण ब्लब हे वरती लावला आहे. मगाशी ब्लब हे खाली होतं आणि मागे होतं त्यामुळे काळोख येत होतो. व्हिडिओच्या सुरुवातीकच बघला त्याचप्रमाणे संपूर्ण साच्या भरून पाटावर गणपती काढला जातलो.
एकदम सावकाश पद्धतीने. मित्रांनो, तुमका तर व्हिडिओ संपूर्ण समजला असलो. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर कोकणी वैभव या चॅनलला सबस्क्राईब करायला